शरद पवार लवकरच अजितदादांनाही महाविकास आघाडीत घेऊन येतील असं भाकीत करून खासदार संजय राऊतांनी चर्चेला तोंड फोडलंय. पण खरंच तसं होऊ शकतं का? दोन्ही पवार एकत्र येऊन महाविकास आघाडीत जाऊ शकतात का? यावरून आता राजकीय प्रतिक्रिया सुद्धा समोर आल्यात. पाहूया की शरद पवार हे अजित पवारांसह महाविकास आघाडीत येतील. अजितदादांबद्दलची कितीही स्वप्न तुम्ही बघितले की ते महाविकास आघाडीमध्ये येतील तर ते अजिबात होणार नाही. महाविकास आघाडी म्हणूनच एक मोड चांगली बांधली पाहिजे. आणि मला वाटत नाही की शरद पवार साहेबांसारखा नेता डुबत्या जहाजात बसणार. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन्ही पवारांच्या राष्ट्रवादी एकत्र लढल्या. आता आगामी जिल्हा परिषद निवडणुकीतही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावरून चर्चा सुरू झाल्यात. त्यातच शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी सूचक विधान केलंय. शरद पवार हे अजित पवारांसह मवियात येतील असा दावा संजय राऊतांनी केलाय. त्यावरून नवनाथ बत यांनी राऊतांवर पलटवार केलाय की शरद पवार हे अजित पवारांसह महाविकास आघाडीत येतील. असं काय विचार कर की शरद पवार आणि अजित पवार हे एकत्रित महाविकास आघाडीमध्ये म्हणजे अजित पवारांसह महाविकास आघाडीत असेल ना. कारण शरद पवार हे आमच्याबरोबर आहेत, त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहे. अजित पवार हे महायुतीमध्ये आहेत, तरीही त्यांनी महाविकास आघाडीबरोबर पाठ लावलेला आहे. अशा वेळेला त्यांच्यावर तिथे कारवाई होईल. आणि आमच्या माहितीनुसार आणि खात्री मला अशी आहे की भविष्यामध्ये शरद पवार अजित पवार एकत्रित महाविकास आघाडीत त्यांना पडावं लागेल. एका दगडावर दोन पाय कसे ठेवणार? दोन दगडावरती पाय कसे ठेवणार? त्यांना काहीतरी एक सोडावं लागेल ना, किंवा काहीतरी एक स्वीकारावं लागेल. तर अजितदादा पवार हे महायुतीचे घटक पक्ष आहेत. अजितदादांबद्दलची कितीही स्वप्न तुम्ही बघितले की ते महाविकास आघाडीमध्ये येतील तर ते अजिबात होणार नाही. अफवांची फॅक्टरी पसरवणं एवढंच संजय राऊत यांचं सकाळी सकाळी काम असतं. या अफवांच्या फॅक्टरीला अजितदादा कधीही बळी पडणार नाहीत. दोन्ही पवारांच्या मवियामधील प्रवेशावर काँग्रेसकडून प्रतिक्रिया समोर आली आहे. महाविकास आघाडी म्हणून एक चांगली मोड बांधली पाहिजे अशी अपेक्षा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे. मला वाटतं की महाविकास आघाडी म्हणूनच एक मोड चांगली बांधली पाहिजे. सर्वांना घेऊनच या जिल्हा परिषदांना सामोरं गेलं पाहिजे. तरच यामध्ये महाराष्ट्रातील जिल्हा परिषदामध्ये काही प्रभावी काम होऊ शकेल. भाजपनं मात्र या सर्व अफवा असल्याचं म्हटलंय. शरद पवार प्रगल्भ नेते आहेत, ते भविष्यात महायुतीमध्ये सामील होतील असा विश्वास भाजप नेते परिणय फुके यांनी व्यक्त केलाय. शरद पवार साहेब फार प्रगल्भ नेते आहेत. त्यांना महाराष्ट्राचं अनेक वर्षापासून त्यांना पूर्ण अभ्यास आहे. आणि मला वाटत नाही की शरद पवार साहेबांसारखा नेता डुबत्या जहाजात बसणार. कारण महाविकास आघाडी आणि शिवसेना म्हणजे उभाटा हे डुबतं जहाज आहे. याच्यावर मला वाटत नाही की पवारसाहेब बसतील. मला असं वाटतं पुढे मागे तेही आमच्यासोबतच महायुतीमध्ये येतील. आम्ही या शक्यतेबाबत अजित पवारांच्या पक्ष पदाधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांनी राऊतांना सबुरीचा सल्ला दिला. आमचं आम्ही बघून घेऊ, राऊतांनी उगीच आमच्यात पडू नये असं राष्ट्रवादीचे पुणे कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख म्हणाले. संजय राऊत साहेब दोन्ही राष्ट्रवादींनी काय निर्णय घ्यायचा ते आदरणीय पवारसाहेब आणि आदरणीय अजितदादा यांनी ठरवायचं आहे आणि ते त्याबद्दल पूर्णपणे सक्षम आहेत. आपल्या आगंतुक सल्ल्याची आमच्या दोन्ही पक्षांना निश्चित गरज नाही आहे. आणि आता राहिली दुसरी गोष्ट, आपल्या पक्षाचे नगरसेवक किती आले, ते नीट राहणार आहेत का नाही, ते आपल्याकडं टिकणार आहेत का नाही, पुढच्या काळात काय होईल याची काळजी आपण निश्चित केलेली बरी आहे. दोन्ही पवार काका पुतणे एकत्र येण्याच्या चर्चेचं खरं कारण भाजपच्या पुणे मनपा इलेक्शनच्या रणनीतीमध्ये दडलंय. इकडे भाजपला स्वबळाची खात्री असल्यानं त्यांनी अजित पवारांना सोबत घेण्यास स्पष्ट नकार दिला. मग काय, पवार काका पुतणे दोघांची राजकीय गरज ओळखून एकत्र आले, पण त्याचा फारसा काही फायदा झालाच नाही. तरीही झडपीला हे दोघेही पुन्हा एकत्र येतात. म्हणून राऊतांना याबद्दल छेडलं असता त्यांनी ही अशी भलतीच गुगली टाकून दिली आहे. पण सूत्रांच्या माहितीनुसार सध्या तरी अशी शक्यता दिसत नाहीये. आगामी काळात शरद पवार अजित पवारांना मवियात घेऊन येतील याबाबत संजय राऊत प्रचंड आशावादी असले तरी
सध्या पुण्यात तरी अजित पवार शरद पवारांचा पक्ष चालवताना दिसतात आणि अजित पवार सध्या भाजपसोबत आहेत, यातच सर्व काही आलं. जिल्हा परिषद निवडणुका झाल्यावर सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात अशीही एक राजकीय शक्यता वर्तवली जाते. पण त्याचा मुहूर्त शेवटी हा पवार फॅमिलीच ठरवणार आहे यात शंका नाही. अर्थात हे झालं आत्ताच्या पुरते, पण समजा खरंच 2029 मध्ये भाजप केंद्रात सत्तेत आली आणि राज्यात स्वबळावर लढण्याचं प्लॅनिंग सुरू आहे, तर मग मात्र संजय राऊत म्हणतात तसं अजित पवारांना पुन्हा मवियासोबत येण्याशिवाय पर्यायच राहणार नाही. कदाचित म्हणूनच आताच अजितदादा महायुतीत राहूनही पुण्यामध्ये मनपा इलेक्शनसाठी मवियाला सोबत घेऊ पाहत होते, पण काँग्रेस हायकमांडनं त्याला ठाम नकार दिला. थोडक्यात काय, ते राजकारणात कधीच कोणी कायमचा शत्रू अथवा मित्र नसतो हेच खरं. चंद्रकांत कुंदे, झी 24 तास, पुणे.